लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। बोला। पाणीदार धमनार टेंबू योजनेचे जनक, जलसम्राट, कार्यसम्राट श्री अनिल भाऊ कलजीराव बाबर, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ, त्याचबरोबर सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर, ज्यांना मी प्रेमाने आईसर म्हणते, अशी आमची दोन माणसं आम्हाला सोडून गेली। खरं ते दुःख मागे ठेवून सर्व भाऊंनी काय संपत्ती कमवली असेल तर भाऊंची संपत्ती सगळी माझ्याबरोबर आहे। हे सगळे जे लोक आहेत ते सगळे काळजीने आम्हाला बाबर कुटुंबाला हेच सांगतात की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि खरं सांगायला गेलं तर आळसनचं फार कौतुक आहे मला। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपतींचा खूप सुंदर असा पुतळा आपल्या आळसनच्या कमानीलाच आहे। मी खरं सांगायला गेलं तर दिल्लीचं चांदणी चौक कधी बघितलं नाही, पण आळसनकरांनी मला चांदणी चौक दाखवला। खरं सांगायला गेलं तर कुठल्याही गावात गेलो, कुठेही फिरलो तरी तेवढ्याच उत्साहानं खूप आनंद लोकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो। ज्या ज्या घरात मी जाईन त्या घरात हसून माझं स्वागत केलं जातं। हळदी कुंकू लावताना मला विजयी भव एवढं सांगितलं जातं। एकच सांगायचं आहे की आम्ही कधी जगायची काळजी खरं कधी केली नाही, कारण की भाऊंनी काय संपत्ती कमवली असेल ती संपत्ती आमच्याबरोबर मी पाठीशी नाही म्हणणार आहे, माझ्या बरोबरीने चालती आहे। तर मला वाटते लोकांना वेळ देऊया। 20 तारखेला महायुतीचे उमेदवार श्री सुहास भैया अनिल भाऊ बाबर धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत। बॅलेट पेपरप्रमाणे त्यांचं 2 नंबरचं चिन्ह आहे, विक्ट्रीचं साईन आहे। जास्त काही बोलत नाही आहे। 23 तारखेला बघूया। इथंच मी तुमचंही आभार मानते आणि आळसनच्या सगळ्या ग्रामस्थांचं, माय माऊलींचं, छोटे छोटे जे माझ्याबरोबर चालतंय आणि खूप प्रेम मिळालं। हेच प्रेम आणि माया ममता कायमस्वरूपी पाठीशी राहावी एवढीच इच्छा व्यक्त करते। इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय सोनिया वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आळसन गावातील सर्व मतदार बंधू मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित राहिले। खरं तर आळसन गावाचा विकासाचा डोंगर पाहता आळसन गावामध्ये मोठा प्रतिसाद आणि येणाऱ्या 23 तारखेला गुलाला सर्वजण आळसन गावकर ग्रामस्थ या ठिकाणी मोठा उत्सव 23 तारखेला साजरा करणार आहेत। त्यामुळं आळसन गावचा प्रचाराचा शुभारंभ चालू आहे। आळसन गावातील सुज्ञ नागरिक आणि सुज्ञ जनता माननीय सुहास भैया बाबर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील याचा माझा विश्वास आहे। आज ज्या पद्धतीने सुहासभाई यांच्या प्रचारार्थ माननीय अनिल भाऊंच्या सुनबाई सोनिया वहिनी यांची प्रचार फेरी झाली, त्यामध्ये आज लोकांचा आणि महिलांचा सगळ्यात मोठा प्रतिसाद होता। आणि गावामध्ये वहिनी ज्या वेळेला ज्या ज्या घरामध्ये गेल्या त्या घरामध्ये महिलांनी स्वतः सांगितला की गुलाल हा आपलाच आहे आणि तुम्ही आमच्याकडे फक्त गुलाल घ्यायला या वहिनी। आणि काय महिलांनी वहिनींना साखर आणि पेढा हा तोंडामध्ये घातला। त्यामध्येच आज निकाल आपला 23 तारखेला निश्चित आहे। तहसीलदार, कलेक्टर यांनी सुहासभाईला एकमताने निवडून द्यायला पाहिजे, पण इलेक्शन घेतलं हे चांगल्यासाठी घेतलं आहे, पण सुहासभाई आल्याशिवाय राहणार नाही।